मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे विश्वास, मैत्री आणि नात्यांचा क्रूर अंत झाला आहे. नमस्कार, मी वामन आडे. तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. या प्रकरणात 3 आरोपी आहेत: यास्मीन, तिचा पती शरीफ आणि तिचा भाऊ मोबीन. हे तिघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. पोलिसांच्या माहितीनुसार यास्मीन आणि पीडित मुलगी या दोघी मैत्रिणी होत्या. दोघी एका ब्युटी पार्लरमध्ये एकत्र प्रशिक्षण घेत होत्या. मैत्री वाढत गेली आणि एकमेकींच्या घरी ये-जा सुरू झाली. याच दरम्यान एके दिवशी पीडित मुलगी यास्मीनच्या घरी गेली. त्यावेळी यास्मीन घरी नव्हती. मात्र तिचा पती शरीफने तिला थांबण्यास सांगितले. याच संधीचा फायदा घेत शरीफने मुलीवर जबरदस्ती केली. तिच्या विरोधानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलगी रडत यास्मीनला सर्व सांगते. मात्र मदत करण्याऐवजी यास्मीन तिला गप्प बसण्यास सांगते. बदनामी होईल या भीतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे आरोपींचे धाडस अधिक वाढते. शरीफ मुलीला ब्लॅकमेल करू लागतो. घरी येण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जातो. घटनेदरम्यान यास्मीन आणि मोबीन दरवाजावर पहारा देत होते, जेणेकरून कोणीही आत येऊ नये. अशा प्रकारे हा प्रकार अनेक दिवस सुरू राहिला. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. अखेर त्रस्त होऊन तिने आपल्या आईवडिलांना सर्व सांगितले. यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि 3ही आरोपींना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी शरीफवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत, तर यास्मीन आणि मोबीन यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिक पुरावे, ब्लॅकमेलिंग आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे. लेटेस्ट क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा. सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा.